मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत की अजून कोणकोणते तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, त्याची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. सरळ सेवेचे कोणकोणते फॉर्म सध्या सुरू आहेत आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी GMC कोल्हापूर गट ड चे या ठिकाणी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी मित्रांनो ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत होते तर तो क्षण आलेला आहे. म्हणजे परीक्षेचा दिनांक जाहीर झालेला आहे. एकाच दिवशी 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, कधीपासून परीक्षा आहे, संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया. आपल्याकडे हे GMC कोल्हापूरचं तर मित्रांनो मार्गदर्शक असेल. याच्या व्यतिरिक्त आता शेवटच्या दिवसामध्ये काही करू नका, सगळं काही यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. व्हिडिओ लेक्चर, नोट्स, ऑनलाईन टेस्ट. त्यामुळे एवढं जरी केलं तर मित्रांनो मोर दॅन सफिशियंट असणार आहे. संपूर्ण सिलेबस तुम्हाला यामध्ये दिलेला आहे. बाकी अजून जर तुमच्याकडे नसेल, तुम्हाला वाटते की मला टू द पॉईंट सर्व कंटेंट करायचं आहे, तर फक्त 285ची ऑफर सुरू आहे. तर नक्की तुम्ही हे सुद्धा आपल्या शेवटच्या दिवसामध्ये मित्रांनो एक तुम्हाला बूस्टअप करण्यासाठी जे टॉपिक तुमच्याकडे तुम्हाला वाटतं की माझ्या येत नाहीत तर ते टॉपिक या ठिकाणी तुम्ही यामधून कव्हर करू शकता. ऑनलाईन टेस्ट पण आहेत, नोट्स आहेत, सर्व काय यामध्ये दिलेलं आहे. फक्त 285 72 48 93 0178ला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला तात्काळ सर्व कंटेंट भेटून जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. या ठिकाणी आपण अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो ऑफिशियली वेबसाईटवरती आलेलो आहे. GMC कोल्हापूर म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल कोल्हापूर, तर यांच्यातर्फे ही रिक्रुटमेंट या ठिकाणी आलेली होती. आणि आत्ता जस्ट या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो नवीन या ठिकाणी गट सेवा परीक्षा दिनांक आणि प्रवेशपत्र डाउनलोड याच्यासंबंधी मित्रांनो PDF पण आणि वेबसाईटची लिंक पण या ठिकाणी अपडेट आलेली आहे. बाकी याच वेबसाईटवरती आतापर्यंत सगळ्या मित्रांनो अपडेट येत होत्या, जसं की जाहिरात आल्यापासून ते आता हॉल तिकीट येईपर्यंत सगळ्या अपडेट आपण तुम्हाला ऑफिशियली यामधून देत होतो. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं ही संपूर्ण PDF ओपन करून जर या ठिकाणी पाहिलं तर स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला प्रसिद्धीपत्रक आजच्या तारखेचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे की प्रवेशपत्र आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक. कधीपासून परीक्षा सुरू होत आहेत मित्रांनो, तर ह्या परीक्षा 19 तारखेपासून या ठिकाणी परीक्षा सुरू होत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता आणि एकाच दिवशी मित्रांनो 2 वेगवेगळ्या शिफ्टला हे परीक्षा होत आहेत. 19 मेला सर्व या ठिकाणी, कारण अर्ज त्या तुलनेने मित्रांनो कमीच आलेले होते. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ह्या जर आपण बघितला तर प्रथम शिफ्ट फर्स्ट शिफ्ट सकाळी 8 वाजता आणि दुपार शिफ्ट या ठिकाणी 12 वाजता या दरम्यान होणार आहे. 17,500 अर्ज यामध्ये आलेले होते. आपल्याला या ठिकाणी RTI मधून आपण यापूर्वी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ओके, मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2 सत्रामध्ये ही परीक्षा होत आहे. मग हॉल तिकीट डाउनलोड करायचं कसं नेमकं, तर त्यासाठी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती लिंक देतोय मित्रांनो. तर त्या लिंकवरती क्लिक केलं की ही वेबसाईट तुम्हाला काय होईल, ओपन होईल. तर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी 2 कॉलम दिसत आहेत. एक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जो पण आहे तो टाकायचा, त्यानंतर तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर हे जे काही अक्षर दिसत आहेत ते अक्षर या कॉलममध्ये टाकायचं, कॅप्चा म्हणजे त्याला आपण म्हणतो. आणि त्यानंतर काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करायचा ऑप्शन दिसून येईल. तर ही लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय. तर तिथून तुम्ही काय करू शकता मित्रांनो, या लिंकवरती क्लिक करून आपलं हॉल तिकीट पाहू शकता. 19 तारखेला आपली ही परीक्षा असणार आहे. पद्धतीने सध्या कोणकोणत्या भरत्या सुरू आहेत हे बऱ्याच विद्यार्थ्यांना जाणून घ्यायची मित्रांनो उत्सुकता असते आणि त्यांना फॉर्म पण भरायचे असतात. तर आपल्या ह्या एक्झामवाडी यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनलला जवळपास 20-21 हजार सध्या तर या ठिकाणी विद्यार्थी आहेत. तर याच ठिकाणी मी तुम्हाला सध्या कोणकोणत्या भरत्या सुरू आहेत, कोणत्या भरत्याची या ठिकाणी लास्ट डेट वाढलेली आहे वगैरे सगळे अपडेट देत असतो. जसं की नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये मित्रांनो लास्ट डेट वाढलेली आहे. ओके, त्याचा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आता 16 मे केलेली आहे. 14 मे ते 16 मे अशी 2 दिवस या ठिकाणी वाढवलेली आहे. अगोदर 10 मेच लास्ट डेट होती. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर GMC नांदेडचे पण तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे तो सुद्धा फॉर्म भरू शकता. त्याचे या ठिकाणी पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळं तुम्हाला इथं प्रत्येक जाहिरातीच्या खाली मी व्हिडिओ लेक्चरची लिंक दिली. तर ती व्हिडिओ लेक्चर जर पाहिला तर 5-5, 10-10 मिनिटाची व्हिडिओ लेक्चर आहेत, त्याद्वारे तुम्हाला त्याची माहिती भेटून जाईल. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं सर्व तुम्हाला अपडेट भेटून जातील. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो. 19 तारखेला परीक्षा आहे, तयारीमध्ये राहा. ओके, हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही काय करू शकता, हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. ही माहितीपूर्ण वाटली असल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच अपडेट तुम्हाला भेटत राहायच्या असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम तर जॉईन कराच, सोबतच यूट्यूबला सबस्क्राईब करून पुढचं बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे झटकन तुमच्यापर्यंत अपडेट वेळेत पोहोचत राहतील. धन्यवाद.